अमरावती शहर गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवत एका इसमाला रंगेहात पकडले आहे। ही कारवाई नागपूर अमरावती एक्सप्रेस हायवे जवळील वडाळी सर्व्हिस रोडवर करण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार 25 जानेवारी रोजी गुन्हे शाखेचे पथक शहरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना एका गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाली। एक इसम वडाळी सर्व्हिस रोडनी विक्रीच्या उद्देशाने अवैधरित्या गांजा घेऊन येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वडाळी सर्व्हिस रोडवर सापळा रचला आणि संशयित इसमाला ताब्यात घेतले। पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव योगेश उर्फ अजुबा रायकवार, वय 24 वर्ष असून तो रतनगंज अमरावती येथील रहिवासी आहे। झडती दरम्यान त्याच्याकडून 8 किलो 105 ग्रॅम गांजा, अंदाजे किंमत 1,62,100 रुपये, एक MI कंपनीचा मोबाईल किंमत 10,000 रुपये असा एकूण 1,72,100 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन फ्रेजरपुरा येथे NDPS ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे आणि श्याम घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती।